फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून देशपातळीवर कार्यरत आहे। ही संघटना नेहमी समाजात शांतता सलोखा राखण्याचे कार्य करीत असते। एक प्रगत समाज घडवण्याचे संघटनेचे ध्येय आहे। सांगलीमध्ये 5 वर्षात अनेक करिअर गायडन्स शिबिरे राबवली आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता अर्थसहाय्य केले आहे। सध्या सुरू असलेले कोरोना महामारीच्या काळात कोरोनामुळे जे मृत्युमुखी पडलेले शेकडो सर्व जाती धर्माच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार संघटनेमार्फत करण्यात आले आहेत। त्यापूर्वी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात सुद्धा गरीब व गरजू अशा जवळपास 500 कुटुंबांना 1 महिना पुरेल असे अन्नधान्य वाटप करण्यात आले। असे अनेक समाजहिताचे व समाज प्रबोधनाचे कार्य करीत असताना काही प्रसारमाध्यमे व समाज विघातक लोक संघटनेविरुद्ध शुद्धबुद्धीने बदनामीचे षडयंत्र करीत आहेत। या संघटनेविरुद्ध समाजात अपप्रचार पसरवणे व समाजात फूट पाडणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। कोणत्याही विषयाला जातीय रंग देत त्यांचे आरोप हे संघटनेवर लावले जातात। जर हे आरोप सत्य असतील तर सबळ पुरावे सादर करावेत। आम्ही सर्व प्रसार माध्यमांवर लवकरात लवकर न्यायालयात दावा करणार आहोत। अटक केलेल्या 4 कार्यकर्त्यांपैकी एक पत्रकार आहे, त्यांच्यावर दंगलीचे आरोप लावले जात आहेत। त्यात काही सुद्धा तथ्य नाही। जरी त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, अन्यथा आम्ही यावर न्यायालयात दाद मागणार आहोत, असे सांगली जिल्हा अध्यक्ष माजिद मुतवली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले। न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली। आणि या संघटनेवर गेल्या अनेक वर्षापासून असले एक आरोप लागत आहे। हे आरोप काही नाही, ह्याच्या पुढं एक असा आपण आरोप पण आमच्यावर लावलेला होता की तुमच्या आईसाईशी संबंध आहे। तर आम्ही कोर्टात गेलो आणि आम्ही कोर्टाला म्हणलो बाबा आमच्या आईसाई संगत संबंध आहे, तर आम्हाला तुम्ही अटक काय करत नाही। तेव्हा पण काय आहे ते बाजू फेटाळल्या। त्यानंतर आमच्यावर दुसरा आरोप लागला की आमच्याकडे 330 कोटी ब्लॅक हे आहे, काळाधन आहे। ते पण आरोप आम्ही कोर्टात गेलो, त्यात पण काय सिद्ध झालेलं नाही। असले अनेक आरोप आमच्यावर लागत आलेले आहेत। हे फक्त काय आहे, प्रशासनाने जे सिस्टमचं जे फेलियर आहे ते लपवण्यासाठी आम्हाला टार्गेट करत असतात। आणि हे जे काम करतात जसले जे बंपक मीडिया आहे आणि काही ठराविक लोक जे आम्हाला ब्लेम लावतात, असले लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकू। आणि 2 दिवसापासून आपण रेग्युलरली बघत आहोत की PFIचं नाव न्यूजमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं घेत आहेत। त्याचं कारण असं की 50 करोड रुपये PFIला आले, ते कोणत्या लिंकवरनं आले ते तर माहीत नाही, पण मलेशिया काय कुठून आले काय कुणास ठाऊक, पण ते मीडिया म्हणत आहे। ठीक आहे, योगी सरकारसुद्धा म्हणत आहे, त्यांच्याकडे काहीही प्रूफ नसून भंपक आरोप हे PFIवर लावत आहेत। हे गेले 10 वर्ष त्यांचे काम चालत आहे, पण आत्ताही लागणार हे आम्हाला माहीत आहे। पण आमचं काम कोणत्याही स्वरूपाने थांबणार नाही। दुसरी गोष्ट, या देशातून पैसे आले 50 कोटी रुपये, तोपर्यंत झोपा काढत होते का बाकीचे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जर पैसे आले तर गेले कुठं? आले तर कोणाच्या अकाउंटवर आले? तो माणूस कोण होता ज्याच्या अकाउंटवर पैसे आले? त्यांच्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग आहे का? हे सगळं न घडता डायरेक्ट पैसे आले कुठून? पैसे आले असा आरोप लावण्याचं कारण म्हणजे मेन मुद्दा हा आहे की आपलं लक्ष परिवर्तन त्यांना करायचं आहे। हे जे आता बलात्कार घडलेला आहे ते योगी सरकारच्या असताना, त्यांच्या उपस्थितीत असताना हे सगळं घडलेलं आहे। तर त्यांच्या सरकारचं नाव खराब होऊ नये आणि त्यांना प्रश्न विचारण्यात येऊ नये यासाठी योगी सरकारनं एक नवीन ॲक्ट काढलेली आहे, एक नवीन स्कीम काढलेली आहे, ते म्हणजे PFI। त्यांच्या लिस्टमध्ये हिट लिस्टला 1 नंबरला PFI हाच नाव आहे। माझ्या मते तर मला असं वाटतंय काहीही घडलं तर PFI जबाबदार असते भारतामध्ये PFI चांगलं काम करून चुकते की काय असं वाटत आहे आजकाल। म्हणजे आम्ही जे करत आहोत ते चांगल्या कामासाठी करत आहोत आणि जे मीडिया दाखवत आहे ते एक वेगळंच काम दाखवत आहे। पण मी तुमच्याशी एक विनंती करतो की कृपया या भंपक गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नये आणि PFIवर असंच तुमचं लक्ष राहू दे, हात राहू दे आणि PFIला असंच सहकार्य करत राहा, हीच माझी अपेक्षा आहे। मी 2 शब्द बोलून संपवतो। धन्यवाद। 2014पासून कुठलीही घटना घडली तर त्या घटनेवरती एका विशिष्ट प्रकारच्या चौकटीतून त्याला बघितलं जातं आणि त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, कुठलीही घटना असू दे। आणि आत्ता जी 14 सप्टेंबरला जी घटना घडली त्या घटनेनंतर त्या घटनेचा गुन्हा 22 सप्टेंबरला नोंद होतो आणि ज्या मुलीची जीभ कापली जाते, त्याच्या पाठीला कणा मोडला जातो, त्याची बरकडी तुटली जाते, ती मुलगी निरागस मुली मृत्युमुखी पडते
आणि त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट हॉस्पिटल जो देत आहे तो आणि प्रशासनाच्या रिपोर्टमध्ये फार तफावत आहे. या गोष्टी लोकांच्या समोर येऊ नयेत हा एकमेव उद्देश योगी सरकारचा आहे. आणि ह्या मूळ मुद्द्याला बगल घेऊन काहीतरी कुठल्याही संघटने